सांगतात, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला सर्व ही व्याप केला, आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. पंढरीनाथ भगवान की जय. वामन पंडित सांगतात की आमच्यासारखे सगळे जे या विश्वरूपी भराड्यामध्ये भरडत आहेत, जात्यामध्ये, हे सगळे हे आले आले प्राणी जन्मासी आले, सगळ्या प्रकारचे व्याप केले, आणि नेमकं ते न ज्ञान मिळाल्यामुळे ज्ञानो हि तेषाम अधिको विशेषा, लक्षात ठेवायचं नाही. नेमकं ते ज्ञान न घेतल्यामुळे, त्या भगवंताबद्दल विचार न केल्यामुळे, फक्त विद्येच्या जीवावर, विद्या जास्त असू नये कशासाठी, तर विद्येमुळे अहंकार येतो, लक्षात घ्या. म्हणून विद्या किती आली तरी त्या अहंकाराला जपलं पाहिजे. आणि म्हणून तिसरी कॅटेगरी आहे, ती सगळी सामान्य लोकांची आहे. या अशामध्ये फुकट जाऊ नये असं वाटत जर असेल तर मंडळी, मगाशी एकनाथ महाराजांचा जो श्लोक सांगितला, त्या दोन पायाच्या शेपटाविना गाढवासारखं होऊ नये असं वाटत असेल तर विद्या मिळवलीच पाहिजे, आणि ते मिळवण्याचं हे ठिकाण आहे. आणि म्हणून हा हेतू धरून पूर्वरंग आहे. मग नुसती विद्या मिळवली, झालं 10वी 12वी 15वी शिकत गेलो, नेमकं हिताचं शिकलं नाही हो. मग नेमकं हिताचं काय शिकावं बुवा, तुम्ही सांगताय खरं, पण हिताचं काय आणि अहिताचं काय ते तरी सांगा, बरोबर आहे ना. मग आपुली या हिता असं तुकाराम महाराज ज्यावेळेला सांगतात, त्यावेळेला हित कशात आहे नेमकं, तर त्यासाठी आमचे समर्थ पाहिजे. मही निर्मिली देव तो ओळखावा, मही निर्मिली देव तो ओळखावा, ज्याने ही भूमी निर्माण केली त्याला ओळखणं. हेच मुख्य उद्देश आहे हो आपला. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, आणि परिसंग सोडून सुखी रहावे. जय जय रघुवीर समर्थ. हित कशात आहे, तर मही निर्मिली देव तो ओळखावा, ज्याने ही पृथ्वी निर्माण केली, ज्याला तुम्हा आम्हाला मॅन्युफॅक्चर्ड केलं, त्याच्यापर्यंत पोचणं हे आपल्या मुख्य या जन्माचं सार्थक करण्याचं मुख्य ध्येय असावं. तेच हित आहे असं संतांच्या मते आहे. आपलं हित प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आपल्यासारख्यांना विचारलं, आता आम्ही गृहस्थ आहोत, आम्हाला विचारलं तुमचं हित कशात आहे, आम्ही सांगू काय, एखादी गाडी असावी, चांगल्यातला चांगला मोबाईल असावा, चांगल्यापैकी बंगला, भरपूर इस्टेट, चांगला धंदा, व्यवसाय, नोकरी, हे आमचं सध्या हित, आम्ही त्याच्यात हित मानतो, बरोबर आहे ना. लहान मुलांना विचारावं, एकदम लहान असतील त्यांना खाण्यामध्ये हित आहे, टीव्ही बघणे, मोबाईल बघणे, याच्यामध्ये हित वाटतं. प्रत्येकाच्या वयोमानाप्रमाणे त्याचं हित वेगवेगळं आहे. पण हे हित संतांना अपेक्षित नाही. आपल्या आई वडिलांना, इथे आई वडील वापरले एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वापरणे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला निर्माण करणार आहे त्याला समाधान झालं पाहिजे असं माझं वागणं पाहिजे. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची, यांच्या समोर मुख्यतः हा उद्देश घेण्याचं कारण की आम्ही असं वागावं, आमचं वागणं असं असावं, आमचं शिक्षण असं असावं, आमचं बोलणं असं असावं की नुसतं बोलल्यानंतर लक्षात येतं याचे आई वडील कोण आहे. आजकाल मुलं शाळेमध्ये जे बोलतायत ते बोलणं जर आपण व्यवस्थित ऐकलं तर ते बोलणं ऐकल्यानंतर आपल्याला